नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत हेल्थ प्रमोशनचे क्वेश्चन नंबर 1. म्हणजेच आपल्याला काय बघणार आहे, रिकाम्या जागा, जोड्या जुळवा आणि चोकी बरोबर हे तिन्ही पण क्वेश्चन आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर जवळपास मी 7 क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये सॉल्व करून तुम्हाला देते. चला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता. 1 ग्रॅम प्रथिनापासून किती कॅलरीज मिळतात? 4 कॅलरीज मिळतात. 1 ग्रॅम प्रथिनापासून, प्रोटीनपासून. फॅटपासून 9 कॅलरीज मिळतात आणि कर्बोदकापासून पण 4 कॅलरीज मिळतात. हे लक्षात ठेवायचं आहे. हे पेपरला विचारले जाणार म्हणजे जाणार. रिकाम्या जागा फरक आपल्या चुकी बरोबरमध्ये किंवा मग जोड्यामध्ये, त्यामुळे हे चांगलं पाठ करून घ्या. काय? प्रथिनापासून 4 कॅलरीज, स्निग्ध पदार्थापासून म्हणजेच फॅटपासून 9 कॅलरीज आणि कर्बोदकापासून 4 कॅलरीज. झालं पाठ. त्याच्यानंतर घ्या, निरोगी माणसाच्या रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण किती असते? 100 मिली रक्तामध्ये 80 ते 10, 80 ते 100 असेल, सॉरी आहे 80 ते 100, माझ्याकडून चुकलं असेल गडबडीमध्ये, इतके असते. त्याच्यानंतर येतं आवळा. आवळ्यामधून सर्वाधिक जीवनसत्व क भेटतं. हे तर सर्वांना माहीतच असं लहानपणापासून, आणि तरीसुद्धा एकदा वाचून घ्या. त्यानंतर येतं चरबीमध्ये विरघळणारे. आता खाल्लीपैकी असं तुम्हाला ऑप्शन दिले होते, त्याच्यामध्ये ई आणि डी म्हणजे ई आणि ड हे 2 असतात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, ADEK हे चरबीत विरघळणारे आणि सी आणि बीचे B1, B2, B3, B12 हे सर्व कशामध्ये विरघळणारे? पाण्यात विरघळणारे. तर चरबीत विरघळणारे कोणते? ADEK हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर टिटॅनी हा आजार कॅल्शियम याच्या कमतरतेमुळे होतो. टिटॅनी हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? कॅल्शियमच्या. हे पक्क पाठ करून घ्या. त्यानंतर आकडी कृमीमुळे रक्तक्षय होतो. तर रक्तक्षय कशामुळे होतो? आकडी कृमी कुठे असते? आपल्या म्हणजे आतडे असतात त्याच्यात असते. आकडे म्हणजे आकड्यासारखी असते ती, आणि आपल्या आतड्यामध्ये अशी गुंतलेली असते. त्यामुळे काय होतं? इंटरनल ब्लिडिंग होते. त्यामुळे आपल्याला काय होतं? रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया होतो. ॲनिमिया म्हणजेच काय असतो? आपल्या शरीरातील RBC कमी होणे किंवा HB कमी होणे, RBC मधील HB कमी होणे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे काय होतं? बिटेटी स्पॉट म्हणजेच रातांधळेपणा, याच्यामध्ये बिटेटी स्पॉट पण येतं. त्यानंतर सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डचा स्रोत आहे. शाद झाली तर सॉरी, तुम्ही नाही का माझी हँडरायटिंग थोडी इग्नोर करा किंवा तिला थोडं हे करून द्या, कारण की गडबडीत लिहिलेलं आहे मी. फक्त तुम्ही माझ्या कन्सेप्ट समजून घ्या. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा स्रोत आहे, समजलं? त्याच्यानंतर तर क्षयरोगाच्या पेशंटला हाय प्रोटीन डाएट देणारे. काय देणारे आपण? हाय प्रोटीन डाएट देणारे क्षयरोगाच्या पेशंटला म्हणजे TBच्या पेशंटला. त्यानंतर 1 ग्रॅम चरबी, आता मी पहिलाच क्वेश्चन घेतला होता तेव्हा सांगितलं ना, 1 ग्रॅम फॅटपासून किती कॅलरीज भेटतात? 9 कॅलरीज. आणि कार्बोहायड्रेट किती भेटतात? 1 ग्रॅम कार्बोहायड्रेटमधून किती कॅलरीज भेटतात? तर 4 कॅलरीज. हे चांगलं पाठ करून घ्या. हृदयाचा आजार असणाऱ्या रुग्णाला कोणती स्थिती देतो? पोझिशन कोणती देतो आपण त्याला? फाउलर्स पोझिशन देतो का कार्डियाक पोझिशन देतो? लक्षात ठेवायचं, कार्डियाक पोझिशन. तर पोझिशनच्या टाईप्स माहीत पाहिजे तुम्हाला, कोणकोणत्या टाईप्स राहतात किंवा कोणकोणत्या पोझिशन राहतात आपल्याकडे. तर कार्डियाक पोझिशनला 30, फाउलर्स पोझिशनला 30, सेमी फाउलरला 30, सिन्स पोझिशन, भरपूर पोझिशन असतात आपल्याकडे. सुपाईन, लिथोटॉमी. पण आपल्या सध्याची कोणती पोझिशन माहीत पाहिजे? कार्डियाक. हार्ट आणि कार्डियाक हे लक्षात ठेवा. हार्ट आणि कार्डियाक काय रिलेटेड आहे ते लक्षात ठेवायचं आहे. व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. बघितलं? परत आला क्वेश्चन. मुखदाह म्हणजेच काय होतो? स्टोमॅटायटिस. मुखदाह म्हणजेच काय होतं? स्टोमॅटायटिस. यकृतात 24 तास 500 ते 1000 ml काय तयार होतं? पित्तरस तयार होतो. किती? 500 ते 1000. सोपं एकदम पाठ करायला. खालीलपैकी पदार्थांपासून प्रथम श्रेणी प्रोटीन कशातून भेटतं आपल्याला? म्हणजे प्रथम श्रेणी म्हणजे चांगलं प्रोटीन कशातून भेटतं? फर्स्ट क्लास प्रोटीन. तर हे मांस आणि माशामधून भेटतं. क म्हणजे व्हिटॅमिन C हे पाण्यात विरघळणारे आहे. तर मी सांगितलं होतं पाण्यात विरघळणारे कोणते? B आणि C म्हणजे क. हे इंग्लिश मराठीमध्ये थोडं कन्फ्यूज असाल तुम्ही. तर आपण जे इंग्लिशमध्ये C लिहितो त्यालाच आपण मराठीमध्ये क म्हणतो, आणि K असतं त्याला केच म्हणतो. त्याच्यानंतर येतं 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून सांगितलं होतं 9 कॅलरीज भेटतात. किती आला? तिसऱ्यांदा आला क्वेश्चन. थायमिन म्हणजेच B1 कमतरतेमुळे काय होतं? बेरी हा आजार होतो. हा खूप वेळा विचारला गेलेला आहे. पेलाग्रचा प्रतिबंध करण्यासाठी आपण काय देतो? नायसिन म्हणजे B3 देतो. त्यानंतर घ्या, अमायनो ॲसिड हा प्रथिने अन्न घटकाचा, अमिनो ॲसिड म्हणजे काय असतं? प्रथिन्यामधला अन्न घटकाचा अंतिम कण असतो. त्यानंतर प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधक कायदा कधी काढलेला आहे सरकारने? 1981 मध्ये काढलेला आहे. कधी काढलेला आहे? 1981 मध्ये. आणि हवेचं प्रदूषण येतं पेपरला विचारलं जातं, त्याची कारणे लिहायची असतात आपल्याला. डिटॉक्सिफिकेशन, त्यानंतर अजून वाढतं हवेतील झाडं कमी लावलेले असल्यास
ते पण आहे त्याच्यामध्ये. तर 6 कारणे आहे त्याच्यामध्ये, ते पण वाचून जायचे. त्यानंतर अन्न शिजवण्याच्या पद्धती पण 5 मार्काला विचारल्या जात्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शयावरण, हे खूप वेळा विचारले गेलेलं आहे. आणि पाणी शुद्धीकरण, छोट्या प्रमाणात पाणी शुद्धीकरण आणि मोठ्या प्रमाणात पाणी शुद्धीकरण. त्यानंतर आदर्श विहीर विचारली जाते. त्यानंतर जिभेखाली असणाऱ्या लाळोत्पादन ग्रंथीस काय म्हणतो आपण? सबलिंग्वल ग्लॅन्ड असे म्हणतो. सबलिंग्वल, सब म्हणजे खाली आणि लिंग्वल म्हणजे जिभेच्या खाली असलेली ग्लॅन्ड. रोटा व्हायरस, आपण इम्युनायझेशन शेड्यूल पाठ केला असेल तर माहीत तुम्हाला. रोटा व्हायरस कशासाठी देतो आपण? तर अतिसार प्रतिबंधन करण्यासाठी. तर मग अतिसार होतो रोटा व्हायरसमुळे. काय होतं? अतिसार होतो, म्हणजेच आपल्याला डायरिया होतो. त्यानंतर घ्या व्हिटॅमिन B12ला सायनोकोबालमिन असे म्हणतात. आता व्हिटॅमिन B1ला नाव आहे काय? व्हिटॅमिन B1ला थायमिन, B2ला नाव आहे, B3ला काय आहे? नायसिन. तसंच B12ला काय आहे? सायनोकोबालमिन. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे काय होतं? स्कर्वी होतो. 1 ग्रॅम फॅटपासून 9 कॅलरीज मिळतात. चौथ्यांदा आला हा प्रश्न, त्यामुळे सर्वांनी चांगला पाठ करायचा आहे. मनुष्याच्या शारीरिक स्वाभाविक तापमान किती असतं? नॉर्मल टेम्परेचर किती? 98.4 फॅरनहाइट असतं. त्यानंतर तीव्र मतिमंद मुलांमध्ये बुद्ध्यांक किती असतो? 20 ते 35 असतो. त्यानंतर दूषित पाण्यापासून टायफॉईड होतो. दूषित पाण्यापासून टायफॉईड पण होतो आणि पोलिओ पण होतो. त्यानंतर खालीलपैकी व्हिटॅमिन हे संरक्षण अन्न असते. व्हिटॅमिन काय असतं? हे संरक्षण अन्न असतं. म्हणजे व्हिटॅमिनची आपल्याला गरज नसते जास्त, परंतु तिची कमतरता जर भासली तर आपल्याला आजार होतो. त्यामुळे हे काय? आपलं संरक्षण करणारं हे अन्न आहे. त्यानंतर बैठे काम करणाऱ्या पुरुषासाठी किती किलो कॅलरीची प्रतिदिन आवश्यकता असते? म्हणजे दिवसाला किती किलो कॅलरी आवश्यकता असते? तर किती असते? 2400 किलो कॅलरीज असते बैठे काम करणाऱ्या, म्हणजे बसून काम करणाऱ्या माणसाला. त्यानंतर इथं शरीर आणि शरीराचे अवयवाचे आवरण कोणत्या टिश्यूने बनलेले असते? म्हणजे शरीर कोणत्या टिश्यू बनलेलं असतं आणि त्याचं आवरण, आपले जे अवयव आहे का त्याच्यावरचे जे आवरण असते ते कोणत्या टिश्यूपासून बनते? तर इपिथेलियल टिश्यूचे टाईप्स पाठ केले असेल तर येईल इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर येतं अति जागरूक अवस्था ही मनाची पातळी नाही. अति जागरूक अवस्था ही मनाची पातळी आहे का? नाही. त्यानंतर गुळ हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे. लोह भेटतं आपल्याला, आपण सर्वात स्वस्त कशातून भेटतं? तर गुळातून भेटतं. समजलं? हे झाल्या आपल्या रिकाम्या जागा. आता आपण बघणार आहोत जोड्या जुळवा. आता हे सर्वांनी सोप्या पद्धतीने तेच परत रिपीट झालेलं आहे. जे रिकाम्या जागामध्ये ते जोड्या लावामध्ये विचारलेले आहे, तेच चुकी बरोबरमध्ये विचारलेले, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे खूप सोपं आहे आणि टेन्शन घेऊ नका. पेपर खूप चांगला जाणार आहे. हेल्थ प्रमोशनचा खूप सोपा पेपर निघतो. खूप सोपा. तुम्ही उद्या मला कमेंट करसाल मॅम पेपरला छान गेला. आणि आपले जेवढी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे NM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सांगते. NM फर्स्ट इयरची मी प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जेवढं स्टडी मटेरियल असेल तेवढं सगळं बघून घ्या. क्वेश्चन पेपर असेल एखादी तर ती पण बघा. आणि पाहिजे असेल काही तुम्हाला डाऊट वगैरे असला, आता तर मी काही पाठवू शकणार नाही, परंतु त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. पेशीमध्ये तुम्हाला पेशीची पण टिपली विचारू शकते. त्याच्यामध्ये पेशीमध्ये काय असतं? केंद्रक असतं म्हणजे न्यूक्लिअर. त्यानंतर काय असतं? सायटोप्लाझ्मा असतो. त्यानंतर मेम्ब्रेन असत्या त्याच्यामध्ये लिहायचं, डायग्राम काढायची. तर डायग्राम जरी काढली, फक्त डायग्रामसुद्धा 5 मार्काला विचारले आहेत पेशीची, त्यामुळे चांगलं करून ठेवा. पेशी समजलं. केंद्रक, लाळ, टायलिन. लाळीचं काय असतं? टायलिन असतं. त्यानंतर मूत्रपिंड म्हणजेच आपलं मूत्रपिंड म्हणजेच काय? किडनी लक्षात ठेवायची. किडनीमध्ये काय असतो? नेफ्रॉन असतो. तर किडनीचं चांगली बघितलं असेल तर नेफ्रॉन पण आहे. किडनीचा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे. किडनी पण तुम्ही बघू शकता. दृष्टी, ऑप्टिक नर्व आहे. आपल्या ज्या 12 नर्व असतात, ऑप्टिक म्हणजे ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमीटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसंट, ह्या 12 ज्या नर्व आहे त्या पाठ जर असेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही. जर नसेल तर मेन पाठ करा फक्त. दृष्टीची कधी ऑप्टिक म्हणजे डोळ्याचं लक्षात ठेवा. ऑप्टिक म्हणजे डोळ्याचं म्हणजे दृष्टी. आणि गंध ज्ञान म्हणजे ऑल्फॅक्टरी म्हणजे स्मेल येणे. ऑल्फॅक्टरी म्हणजे स्मेल. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच एनर्जी. हे कशा असतं सांगा मला? सेलमध्ये असतं मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस ऑफ द सेल असं सुद्धा येऊ शकतं. म्हणजे एनर्जी. पॉवर हाऊस म्हणजेच काय आलं? एनर्जी म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया. समजलं? नंतर दृष्टी म्हणजेच आलं आता डोळे आले म्हणजे काय येतं? ऑप्टिक नर्व आली, परत आली ती नर्व. त्याच्यानंतर श्वासपटल, तर श्वासपटल आल्यानंतर श्वसनाचा स्नायू. हे सोपं होतं. मायोकार्डियम आलं. कार्डिया म्हणजे हार्ट. मूत्रपिंड आलं. नेफ्रॉन म्हणजे किडनी म्हणजे नेफ्रॉन. त्यानंतर आता एखादं ऐकलेलंच नसेल शब्द तर तो काय करायचा? शेवटी लावायचा. जे येतं ते लिहून घ्या. आता मला याच्यामध्ये स्वादुपिंड माहिती आहे. इन्सुलिन आहे. स्वादुपिंड काय श्रवतं? इन्सुलिन श्रवतं. मूत्रपिंड काय करतं? आपल्याला जे शरीरामध्ये अनावश्यक द्रव्ये ते बाहेर टाकण्यास मदत करतं किंवा फिल्टर करतं ना. वॉटर आपल्या शरीरातलं जे पाणी आहे किंवा रक्त आहे फिल्टर करतं. त्यामुळे काय होतं? बॅलन्स राहतं. फ्लुइड बॅलन्स राहतं आपल्या शरीरातील. झालं मूत्रपिंडाचं कळलं. त्यानंतर पुढचा टाळू म्हणजे अँटेरियर फॉन्टनेला. तर हो 18 महिन्यात भरतो आणि मागचा किती महिन्यात भरतो? 1.5 महिन्यामध्ये भरतो.
म्हणजे मागील टाळू. बोलणे म्हणल्यावर स्वररज्जू आला. बोलणे म्हणजे स्वररज्जू. आता मग हे बाकीचं माहीत नव्हतं मला. शिरस्तगंत्री म्हणजे त्याला मराठीमध्ये पिच्युटरी ग्लँड, हे याच्यामध्ये मराठीत खूप अवघड दिलेलं, इंग्लिशमध्ये पिच्युटरी ग्लँड. तर याला काय म्हणतो आपण? नलिका विरहित ग्रंथी. समजलं? त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ द सेल, म्हणजेच एनर्जी. ते कशामध्ये असतं? सेलमध्ये असतं. स्वादुपिंड म्हणजेच इन्सुलिन. हार्ट म्हणजे मायोकार्डियम. कार्डियम आलं आणि हार्ट आलं, लक्षात ठेवायचं. किडनी, नेफ्रॉन. स्पायनल मज्जातंतू. स्पायनल मज्जातंतू म्हणजे आपल्या ज्या 12 नर्वे क्रेनियल 12 क्रेनियल नर्वे आपल्या ऑल फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, टॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन. आता आपण बघितलं ऑल फॅक्टरी म्हणजे डोळ्याचं बघते. ऑल फॅक्टरी म्हणजे स्मेल बघते. ऑप्टिक म्हणजे डोळ्याचं बघते. फेशियल म्हणजे चेहऱ्याचं एक्सप्रेशन चेंज करते, तसं. त्यानंतर येतं रक्तदाब. रक्तदाब काय असतो आपला? 120/80. आयलेट्स ऑफ लंगर हँड्स. तर हे काय आहे? इन्सुलिन आहे. मूत्रपिंड काय आहे? बोमॅन्स कॅप्सूल. मूत्रपिंड म्हणजे किडनीमध्येच असतं हे. बोमॅन्स कॅप्सूल असतं. आपल्या जेव्हा किडनीचं स्ट्रक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने किंवा एकदम सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करसाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल. रुचिकलिका म्हणजेच आपली जीभ. रुचिकलिका म्हणजे जीभ. दंतरोग काय आहे? पाण्यामध्ये क्लोराईडचं कमी होणे. पाणी शुद्धीकरण, उकळणे. उखळीचा सांदा म्हणजेच खुप्याचा सांदा. हवेचे प्रदूषण, झाडे लावणे. दुपारचे जेवण, मिड डे मील. त्यानंतर हायड्रोक्लोराईड ॲसिड. तर हे जठर आहे. हायड्रोक्लोराईड आपलं HCl जे ॲसिड असतं, HCl कोण ठेवतं? आपल्या जठरामध्ये. कशासाठी? तर आपल्या आपण जे अन्न ग्रहण केलेलं आहे त्याचं पचन होण्यासाठी HCl हे श्रवलं जातं. ते कोण श्रवतं? आपलं स्टमक म्हणजे जठर. त्यानंतर येतं मायट्रल वॉल. मायट्रल वॉल कुठं असते? मायट्रल वॉल असते आपल्या चंबरमध्ये असते. कुडालच्या हृदयाच्या. मायट्रल वॉल असते. ट्रायकस्पिड वॉल्व असते. ॲओर्टिक वॉल्व असते. अशा वॉल्व असतात आपल्या हार्टमध्ये. त्या वॉल्व आपल्याला अभ्यास करायला गरज असते. म्हणजे हार्टचा जर बारीक अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजून जाईल तेव्हा. त्यानंतर नेफ्रॉन किडनी. आता नेफ्रॉन किडनी किती वेळा आली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजून गेला असेल किती इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार आहोत चुकी बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी स्लो सँड फिल्टर ही एक पद्धत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी. तर बरोबर आहे. त्याच्यात मी कन्फ्यूज वाटते मला. हे छोट्या याच्यामध्ये असायला मला तरी वाटतं. तरी तुम्हाला जरा माहीत असेल तुमच्या शिक्षकांना विचारून घ्या उद्या पेपरला जाण्या अगोदर. पेपरला गेल्यावर नाही. अतिसाराच्या रुग्णाला एक फ्लिप देतात. तर चूक आहे. काय देतो आपण? ORS देतो. बोरवेल लॅट्रिन पाण्याच्या उगम स्थानापासून लांब नसावे. चूक आहे. लांबच असावे लागते. दूषित अन्न पाण्यामुळे हेपेटायटिस B होतो. चूक आहे. तर कशामुळे होतं? रक्तसंक्रमणामुळे होतो. आणि आपल्याला नील वगैरे प्रिक झाली त्या पेशंटची त्याच्यामुळे पण होतो. त्यानंतर मेनिया हा मनोविकृतीचा एक प्रकार आहे. बरोबर आहे. मेनियामध्ये काय होतं? आपल्याला एकदम अत्यंत आपण हायपर ॲक्टिव्ह होतो किंवा अत्यंत आनंदी राहायला लागतो किंवा मध्ये चिडचिड करतो, अग्रेसिव्ह होतो. तर हा मेनियाचं लक्षण आहे. मेनिया आणि डिप्रेशन हे बायपोलर डिसऑर्डरचे प्रकार आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या बायकार्बोनेट क्षारामुळे पाण्याला कायमस्वरूपी जडत्व येते. हे चूक आहे. म्हणजे कायमस्वरूपी जडत्व येते का? नाही, तात्पुरते येते. मानसिक आघातापासून संरक्षण व्हावे म्हणून मानसिक संरक्षणात्मक प्रक्रिया वापरतात. बरोबर आहे. हायड्रोफोबियाच्या रुग्णास हवेची भीती वाटते. तर हायड्रोफोबियाच्या रुग्णास हवेची भीती वाटते का? नाही. पाण्याची हायड्रो म्हणजे पाणी. तर हायड्रोफोबिया म्हणजे भीती वाटणे. तर मग ही कशाची? पाण्याची भीती वाटते. ही कोणत्या रुग्णामध्ये वाटते? ज्या रुग्णाला कुत्रं चावलेले आहे, ते रेबीज झाले त्याला, तर त्याच्यामध्ये ही आपल्याला बघायला भेटतं. व्हिटॅमिन B हे चरबीत विरघळणारे व्हिटॅमिन आहे. तर हे चूक आहे. पाण्यात विरघळणारे B आणि C. जलसंबंधित संडासमुळे मैल्याची आरोग्यपूर्ण रीतीने विल्हेवाट लावता येते. बरोबर. मलेरिया आजार दूषित पाण्यामुळे होतो. चूक. कशामुळे होतो? डासमुळे होतो. त्यानंतर सोयाबीनमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते. चूक आहे. जास्त असते. 40% प्रोटीन असते त्याच्यामध्ये सोयाबीनमध्ये. क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी हात धुणे ही चांगली पद्धत आहे. हे तर कोणी पण सांगू शकतं. बरोबर आहे. ईद इगो सुपर इगो मनाच्या रचनेचे भाग आहे. बरोबर आहे. हे तुम्ही जरा आपल्याला मेंटल चांगलं केलं असेल तर हे पण सोपं जाईल तुम्हाला. हायड्रोनेफ्रोसिसमध्ये किडनीचा आकार मोठा होतो. बरोबर आहे. प्रत्येक किडनीवर 2 ॲड्रिनलिन ग्रंथी असतात. चूक आहे. एका किडनीवरती एकच ॲड्रिनलिन ग्लँड असते. तर मग टोटल किती असते? आपल्या शरीरामध्ये 2 असतात. वृद्ध व्यक्तीची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. बरोबर आहे. पोलिओ हा दूषित पाण्यामुळे होतो. बरोबर आहे. सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची गरज नाही. तर हे चूक आहे. गरज असते आपल्या व्यायामाची. मोड आलेल्या कडधान्याचा वापर
आहारात करावा, तर हे पण बरोबर आहे. हाडाच्या बळकटीसाठी व्हिटॅमिन बी लागते, तर चूक आहे, व्हिटॅमिन डी लागते. ऑटोक्लेव्हिंग ही निर्जंतुकीकरणाची सर्वात चांगली पद्धत आहे, बरोबर आहे. लघवीतून रक्त येणे याला आपण ऑलिग्युरिया म्हणतो, चूक आहे. काय म्हणतो मला सांगा? हिमेच्युरिया म्हणतो. बिनधुराच्या चुलीमुळे इंधनाची बचत होते, बरोबर आहे. मनोविकाराच्या रुग्णांमध्ये लवकर निदान आणि तात्काळ संदर्भ सेवा देणे महत्त्वाचे असते, तर बरोबर आहे हे पण. त्यानंतर मूत्रपिंडाच्या अतिसूक्ष्म घटकास काय म्हणतो आपण? नेफ्रॉन म्हणतो. हे कशात बघितलं होतं आपण? आत्ता जोड्याजुळवामध्ये सुद्धा बघितलं होतं. त्याच्यानंतर येतं थायमिन. थायमिन B1ला आपण काय म्हणतो? थायमिनचा अभावामुळे काय होतं? स्टोमाटायटिस, तर हे चूक आहे. काय होतं? पेरीबेरी होतं. त्यानंतर क्षार व पाण्याचे पुनर्शोषण करणे हे मोठ्या आतड्याचे काम आहे, तर हे बरोबर आहे. हँडरायटिंग खूप खराब काढलेली मी, ती थोडी तुम्ही इग्नोर मारा, फक्त तुम्हाला जे कन्सेप्ट आहे त्या क्लिअर करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. सेप्टिक टँक ही मैला शुद्धीकरणासाठी परिणामकारक पद्धत आहे, तर बरोबर आहे. स्किझोफ्रेनिया हा न्यूरोटिक मानसिक आजार आहे, तर नाही, सायकोटिक आजार आहे हा, तर हे चूक आहे. बालगुन्हेगारी ही सामाजिक समस्या आहे, बरोबर आहे. नर्सेसने आपल्या रुग्णाच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपलं झालेला आहे व्हिडिओ कंप्लीट. प्रश्न पाहिला तुमचा व्यवस्थित झालेला आहे, तर मी जे IMP क्वेश्चन दिलेले तेवढे तुम्ही जर केले तरी सफिशियंट होणार आहे. पण चांगला अभ्यास करा उद्याच्या पेपरसाठी. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि आउट ऑफ पेपर सोडवायचा आहे, एक पण क्वेश्चन असा सोडून यायचा नाही का जो मला येत नाही आहे, इतका अवघड नाही आहे. थोडंफार जरी तुम्हाला माहीत असेल किंवा मग त्याच्याबद्दल थोडं जरी तुम्हाला काही क्लू भेटला तर तुम्ही 1 किंवा 1.5 पेज तरी लिहू शकता. त्यामुळे असं कोणताच क्वेश्चन सोडायचा नाही आणि आउट ऑफ पेपर सोडवायचा आहे. कमी कमी लिहा आणि सर्व क्वेश्चन अटेंड करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्यू, धन्यवाद.